कुठे फिरायला चाललोय आणि काय राडा किंवा अडथळा होणार नाही असं कधी झाले का? आता ह्या दगडालाच बघा, माझीच गाडी मिळाली का पंक्चर करायला? अवघड आहे, कसं व्हायचं काय माहित. तर रामराम मंडळी, सकाळच्या पाठीच्या अंधारात आम्ही निघालो होतो आणि महोदच्या जरा पुढे गेलो आणि ह्या टायऱ्यात हा दगड घुसला आणि झाली गाडी पंक्चर. आता कुठे चाललोय आणि गहना झाला ना असं थोडीच होणार आहे. आणि हा शनिवारचं काही तर बघावंच लागते. तरी पण व्हॉट्सअपला स्टेटस मी ठेवला नव्हता की गोईंग कम बुर्रन फिरन तसलं काय. तरी बी असं झालं म्हणजे ह्या काय तर बघावंच लागते आपल्या मागे काय आहे ते लवकरच. मग कसं तर टायर चेंज केलं आणि आता ह्या टायरामध्ये पण हवा जरा कमीच होती. कुठं तर मारावं म्हणलं, पण चांगला अकलूज येईपर्यंत हवे मारायचं दिसला नाही. शेवटी ह्या पंपावर हवा मारली आणि इथं पण प्रेशर जरा कमीच होतं. बाद झालं म्हणलं आता बघू. मग एवढा सगळा राडा झाल्यावर म्हणलं नाश्ता करावं, कारण आम्ही डायरेक्ट जाणार होतो. पण म्हणलं आता एवढा राडा झालाय म्हणल्यावर नाश्ता करावं म्हणून पोचलो आपल्या हॉटेल जयलीला नातेपुते शाखा. इथं थांबलो. इथलं पण हॉटेल एक नंबर आहे, सर्व सोयी आहेत आणि त्यातल्या त्यात प्युअर व्हेज. नाश्ता केला, नाश्ता तर काही एक नंबरच होता, पण मला चहा मात्र लय आवडला. आपल्या सांगोल मधल्या शंकर अण्णाच्या चहाची आठवण झाली. बाद झालं म्हणलं. मग इथे एक पंक्चर वाला होता, त्याला म्हणलं पंक्चर काढून देतोय का बघावं म्हणलं, पण तो बी डायरेक्ट दुकान उघडून फलटणला गेलता. मग दुकान कशाला उघडलं काय माहित. मग जाताना ही नदी दिसली, त्यावेळी शुभ्राला म्हणलं उठ, नदी आली बघ. तर ती का उठायला नाही. शेवटी असला बोगदा आला, त्यावेळेस उठली. मग असल्या मोठ्या बिल्डिंग दिसायला लागल्या की समजून जायचं आलं पुणे. मग इथं आपल्या मित्राच्या घरी आलो आणि टेरेसवर जाऊन बघितलं, मस्त दिसतंय पुणे. आता ह्याचा नेक्स्ट दुसरा पार्ट पण येणार आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, लाईक करा आणि तुमच्या पुणेकर मित्राला शेअर करा आणि फॉलो तेवढं बघून घ्या. आपण भेटू दुसऱ्या भाग मध्ये. राम राम.